नमस्कार, वेलकम टू मोहितगार रेसिपीज. मित्रांनो, आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण एक नवीन मजेदार रेसिपी बघणार आहोत बरं का मित्रांनो. इथे आपण एका बाउलमध्ये एक वाटीभर रवा घेतलेला आहे. त्यामध्ये एक 4-5 हिरव्या मिरच्या मिक्सरला जाडसर फिरून आपण त्याचा भरडा त्यात घातलेला आहे. चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे. पाव चमचा आपण त्यात हळद घातलेली आहे बरं का. बारीक चिरलेली थोडीशी हिरवीगार कोथिंबीर आपण यामध्ये घालायची आहे. मस्तपैकी हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे आपण ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटीभर गरम उकळतं पाणी आपण त्या रव्यामध्ये घालायचं आहे. आणि हे सगळं छान चमच्याच्या मदतीने आपण मस्तपैकी मिक्स करून घेणार आहोत. अतिशय युनिक अशी रेसिपी तुम्ही बघतायत मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लगेच करा बरं का. आणि तुमच्या मित्राप्तेशांमध्ये ही संपूर्ण रेसिपी शेअरसुद्धा जरूर करा. आणि तुम्हाला ही रेसिपी ज्या ठिकाणी कुठे आवडेल त्या ठिकाणी तुम्ही लाईकसुद्धा जरूर करा. तुम्ही बघू शकता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. हा रवा आहे बरं का मित्रांनो. याला हलकंसं आपण भिजवल्यानंतर त्याच्या कण्या फुलतात. त्यामुळे आपण याला 1-2-3 मिनटं आपण असंच ठेवून दिलं होतं. त्यानंतर त्यामध्ये आपण 2 पोहे खाण्याचे चमचे डाळीचं पीठ घालायचं आहे. हे सगळं व्यवस्थित पुन्हा मिक्स करायचं आहे. यामध्ये छोटासा आता मजेदार असा ट्विस्ट येणार आहे ज्याच्याने हा पदार्थ खूपच मजेदार असा बनतो बरं का. इथे आपण एक उकडलेला बटाटा यामध्ये ग्रेट करायचा आहे बरं का मित्रांनो. तुम्ही बघू शकतात उकडलेला बटाटा आपण यामध्ये किसून घेत आहोत. आणि हा संपूर्ण बटाटा किसल्यानंतर त्यामध्ये हिरवीगार आणखीन बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर यामध्ये जितकी जास्त घालाल तुम्ही तितकी ती मस्त लागते. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ती जास्तही घालू शकतात. नसेल आवडत तर तुम्ही स्किपही करू शकतात. याला मस्तपैकी अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे. तुम्ही याला छान जितकं जास्त फेटणार तितका हा पदार्थ मजेदार होतो. आणि मग शेवटी यामध्ये आपण अगदी 2 चिमट्या खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि त्याला मस्तपैकी फेटून घ्यायचं आहे बरं का मित्रांनो. आणि मग नंतर गॅसवरती कढईमध्ये गरम तेलामध्ये आपण याला डीप फ्राय करून बघू शकतात. आपण छोटे छोटे गोळे असे गरमागरम तेलामध्ये सोडत आहोत आणि ते लगेच तेलावर फ्लोट होत आहेत बरं का. याचं लक्षण म्हणजे आपला पदार्थ अप्रतिम अशा दर्जाचा झालेला आहे बरं का. कारण तेलात टाकल्यानंतर तो जर का तळाशीच बसून राहिला तर तो अगदी कडक होईल याची शक्यता दाट असते. आपला पदार्थ आपण ज्या पद्धतीने छोटे छोटे गोळे आपण त्यामध्ये टाकलेत आणि ते लगेचच मस्तपैकी तेलावरती जे फुलून येत आहेत. तुम्ही बघू शकता छोटे छोटे टाकलेले गोळे अगदी मस्तपैकी गोलाकार होऊन मस्त गरगरीत होऊन मोठ्या आकारामध्ये ते फुलून गेलेले आहेत बरं का. तुम्ही बघतच आहात आपण मस्तपैकी गरमागरम तेलावरती मध्यम आचेवरती हे सगळं करत आहोत. तर हे सगळे जिन्नस कोणत्याही ऋतूमध्ये आपल्याला चालतील अशा पद्धतीचे आहे. पण विशेषतः आता पावसाळा तोंडाशी आलेला आहे आणि पावसाळ्याच्या तोंडाशी आल्यानंतर आपल्याला हे रवा आणि बटाट्याचे भजे इतके मजेदार अशा पद्धतीने तुम्ही जर करून बघितले तर तुम्ही नक्की नेहमी कराल. आमच्याकडे महिन्यातून 4 ते 5 वेळा नक्की हे केले जातात बरं का. आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला खूप आवडतील. आजच्या रेसिपीचं आपलं तुमचं वैशिष्ट्य तुम्हाला लक्षात आलं असेल. यामध्ये आपण कांदा लसूण कुठलाही वापर न करता अगदी चटपटीत असा आपण हा नाश्ता तयार केलेला आहे बरं का. चॅनलवरती यापूर्वी सुद्धा आम्ही 7 अगदी बिना कांदा लसणाच्या ग्रेव्हीच्या भाज्या आणि पराठे यांचा अप्रतिम असा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे. तो सुद्धा तुम्ही नक्की आवर्जून बघा. आता आपण पहिला घाण तळून घेतलेला आहे आणि याला मस्तपैकी आता मी तुम्हाला त्याचं टेक्स्चर दाखवतो. आपण हातात घेऊन एक मजेदार असा तो फोडून बघूया आणि त्याचा एक बाईट कसा दिसतो तुम्ही बघू शकतात. त्याचा बाईट कसा लागतो मी ते तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही बघाच वरतून अतिशय क्रिस्पी असे दिसणारे हे रवा आणि बटाट्याचे भजे आतमधून अगदी मऊसूद असे असतात बरं का. तुम्हाला मी फोडूनच दाखवतो. आतमध्ये तुम्ही बघू शकतात आतलं टेक्स्चर किती मस्तपैकी स्पॉन्जी जाळीदार आणि फ्लफी झालेलं आहे. आता याला मी दह्यासोबत खायला प्रिफर करतो बरं का. तुम्हाला जी काही सॉस किंवा चटणी कुठली लागत असेल त्यासोबत तुम्ही याचा आनंद घेऊ शकतात. आणि चहासोबत सुद्धा तुम्ही याचा आनंद पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नक्की घेऊ शकतात. नक्की ट्राय करा. भेटूया पुढील भागात अशाच मजेदार रेसिपींसह. तोपर्यंत बघत राहा मोहितगार रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.